या बातमीचे प्रायोजक आहेत अवधूत पार्क, गुंतवणुकीसाठी उत्तम पर्याय। हवेशीर व निसर्गमय वातावरण, वास्तुशास्त्रानुसार 1 गुंठ्यापासून 4 गुंठ्यापर्यंत उपलब्ध प्लॉट्स। प्लॉटची वैशिष्ट्ये: 30 फूट रस्ते, लाईटची सुविधा, प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र पाणी कनेक्शन, ड्रेनेज व्यवस्था, रोडच्या साईडला झाडे व ठिबक सिंचन, प्रत्येक प्लॉटचा स्वतंत्र नकाशा मिळणार। मिरज शहरापासून फक्त 1 किलोमीटर अंतरावर। पत्ता: मिरज बेडक रोड, धुळुबुळूमळा, मिरज। संपर्क: श्री आप्पासाहेब धुळुबुळू। मोबाईल नंबर 84 59 15 12 13। सलगर येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात। पाहूया आमचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेली विशेष माहिती। सलगर येथे उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला। या सोहळ्यास मिरज विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेशभाऊ खाडे प्रमुख उपस्थित होते, तर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्ष जयश्रीताई पाटील या विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या। सलगर येथे उभारण्यात आलेली ही 4 कोटींची भव्य इमारत मिरज पूर्व भागातील ऑक्सिजन बेडची सुविधा असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणून ओळखले जाणार असून परिसरातील तसेच आजूबाजूच्या ग्रामीण भागातील रुग्णांसाठी हे एक आरोग्य केंद्र महत्त्वाचा केंद्रबिंदू ठरणार आहे। या लोकार्पण सोहळ्यास तालुका वैद्यकीय आरोग्य अधिकारी अतुल वाठारकर, खंडेराजुरी येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अक्षय शेटे, सलगरे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ओंकार ननावरे, वैद्यकीय अधिकारी अमोल चव्हाण, सलगरेच्या सरपंच जयश्रीताई पाटील, उपसरपंच रमेश चाळके, ज्येष्ठ नेते खंडेराव जगताप यांच्यासह परिसरातील नेते मंडळी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमानंतर वनभोजनाचे आयोजन करण्यात आलेले होते। यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना लोकनेते तानाजीराव पाटील म्हणाले, नमस्कार। आज सलगरमध्ये सलगर ग्रामपंचायतीच्या वतीनं सलगर येथे नव्याने बांधण्यात आलेल्या सलगरे प्राथमिक आरोग्य केंद्राचा लोकार्पण सोहळा मिरज विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार आदरणीय सुरेशभाऊ खाडे साहेब, त्याचबरोबर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या व्हाईस चेअरमन आदरणीय जयश्रीताई मदनभाऊ पाटील, त्याचबरोबर सलगर गावच्या आद्य नागरिक सरपंच सौ जयश्रीताई तानाजी पाटील, उपसरपंच रमेश चाळके या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा लोकार्पण सोहळा चांगल्या मोठ्या पद्धतीनं संपन्न झाला। त्याचबरोबर या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्तानं सलगर गावामध्ये म्हैसाळ योजना 5वा टप्पा क्रमांक 5 येथे सुद्धा आयोजन केलं होतं। जवळजवळ 5,500 ते 6,000 लोकांनी, ग्रामस्थांनी या ठिकाणी वनभोजनाचा मनमुराद आनंद घेतला। लोकार्पण सोहळा सुद्धा चांगल्या पद्धतीनं झाला आणि वनभोजन सुद्धा चांगल्या पद्धतीनं व्यवस्थित पार पडला। त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांचं, मान्यवरांचं मनापासून आभार मानतो। त्याचबरोबर हे वनभोजन करण्याच्या अनुषंगानं ज्या कार्यकर्त्यांनी रात्रभर कष्ट घेतलं त्यांचं सुद्धा या ठिकाणी मी मनापासून आभार मानतो। आणि ज्या पद्धतीनं मान्यवरांनी, नेत्यांनी, त्याचबरोबर ग्रामस्थांनी आम्हाला जे सहकार्य केलं ते भविष्य काळामध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं सहकार्य लाभावं ही या ठिकाणी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। याबरोबरच हे बातमीपत्र संपले। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।